नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आजकालच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे निसर्गाचा प्रचंड ऱ्हास होत चालला आहे. निसर्गाचा असाच ऱ्हास होत राहिला तर ते माणसासाठी कधीही हितकारक नाही आहे आणि म्हणूनच निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे सध्याच्या काळातलं माणसाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि यासाठीच आपण निसर्गातल्या विविध घटकांची माहिती घेणंही तितकंच आवश्यक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पाणपक्षी हे आपल्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे का आहेत. आपल्या निसर्गात जे पक्षी पाणवठ्याजवळ राहणं पसंत करतात त्यांना आपण पाणपक्षी असं म्हणतो. इंग्रजीमध्ये या पक्ष्यांना वॉटर बर्ड्स किंवा ॲक्वाटिक बर्ड्स असं म्हणतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि जलसाठ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हे पक्षी अत्यंत महत्त्वाचे असतात. पाणपक्षी मुख्यत्वे करून मासे, कीटक आणि जलचर वनस्पती खाऊन जगतात. यामुळे जलचरांची संख्या मर्यादित राहते आणि अन्नसाखळीचे योग्य संतुलन राखले जाते. हे पक्षी जलसाठ्यांचे आरोग्य उत्तम आहे की नाही हे दर्शवणारे प्रमुख संकेतक किंवा इंडिकेटर मानले जातात. पाणपक्ष्यांची उपस्थिती आणि त्यांची विविधता आपल्याला नद्या, तलाव आणि दलदलीच्या जागांचं आरोग्य उत्तम आहे की नाही हे समजण्यासाठी मदत करतात. प्रदूषणात वाढ झाल्यास किंवा पाणी दूषित झाल्यास सर्वप्रथम या पक्ष्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ज्या पाणथळ जागांमध्ये आपल्याला विविध प्रकारचे पाणपक्षी दिसून येतात तिथे प्रदूषण कमी आहे किंवा मर्यादित आहे असं आपण म्हणू शकतो. निसर्गातील अनेक स्थलांतरित पाणपक्षी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती प्रवास करतात. त्यांच्या विष्ठेमधून किंवा त्यांच्या अंगाला चिकटून वनस्पतींच्या बिया आणि पोषक घटक इतर पाणथळ जागांपर्यंत पोचतात. त्यामुळे नवीन वनस्पतींची वाढ होते. इको टुरिझम म्हणजेच पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास फ्लेमिंगो, बगळे यांसारखे पक्षी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते. तसेच लोकांना निसर्गाची गोडीही लागते. पाणपक्षी खरोखरच पाणथळ जागांचं निसर्ग सौंदर्य आणखीनच वाढवतात. पाणपक्ष्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.